डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जो मतदानाचा अधिकार दिला, त्या मतदानाचा हा उत्सव उद्याच्या 7 तारखेला होणार आहे। आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का गरजेच्या आहेत तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती गणातले उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे असं मी सगळ्यांना कळकळीचं आव्हान करतो। त्याचं कारण एवढं आहे की देशामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, राज्यामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेवर सुद्धा येणार आहे। परंतु आपल्या हक्काचे उमेदवार जर ज्या सभागृहात असतील तर माझे शेतकरी असतील, शेतमजूर असतील, महिला असतील, तरुण वर्ग असेल, यांच्या हक्क यांचा अबाधित राहण्यासाठी, त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आपण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये 7 तारखेला कमळ या चिन्हावरील बटन दाबून मतदान करावं। हे मतदान करण्याचा उद्देश एवढाच आहे की हे मतदान आपण कुणाला करावं, हे मतदान जे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा आहे त्या शेतकऱ्यासाठी हे मतदान केलं पाहिजे। ज्या लाडक्या भावांनी, या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या लाडक्या भगिनींना त्यांच्या स्वतःचं काहीतरी एक हक्काचा अधिकार म्हणून त्यांच्या खात्यावर जे पैसे टाकतात त्याच्यासाठी हे मतदान गरजेचं आहे। त्याचबरोबर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणारे पानंद रस्ते असतील, गावची जिल्हा परिषद शाळा असेल, ग्रामपंचायत असेल, पशुधन सांभाळण्यासाठी जनावरांचा दवाखाना असेल, पानंद रस्ता असेल, हर घर जल हर घर नळ आपल्या दारात पाण्याची गंगा येण्यासाठी असेल, घरकुल मिळवण्यासाठी, घरावरचं सौर ऊर्जा हे करण्यासाठी असेल, शेतकऱ्याला जे या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की माझा शेतकरी रात्री बेरात्री शेतात जातो, परंतु शेतकऱ्याला शब्द दिला होता फडणवीस साहेबांनी की मी दिवसाची लाईट देईन आणि दिलेला शब्द पाळणार हे सरकार आहे। वाडी वस्तीवर सिंगल पेजच्या विषयानं त्या लाईटचा विषय वाडी वस्तीवर पोहोचवण्यासाठी काम करणारं हे सरकार आहे। आणि म्हणून अशा सरकारच्या माध्यमातून जर काम होत असेल तर आपण हे दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांनी आजपर्यंत जे काही शब्द दिले ते शब्द सगळे त्यांनी पाळलेले आहेत। आणि अशा कर्तृत्वान देवाभाऊच्या हात बळकट होण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या उपाययोजना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होतात। आणि याच्यासाठी आपला हक्काचा माणूस त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि तो जाण्यासाठी उद्याच्या 7 तारखेला कमळ या चिन्हावर आपण सगळ्यांनी मतदान करावं ही कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।